कुठून आले तुम्ही? बीड. बीडवरून. कधीपासून करताय तुम्ही पांडुरंगाचं हे करता? कीर्तनामध्ये लहानपणापासून? लहानपणापासून कळतंय असं. हां देवाच्या सेवेतच आहे. हां हां. भारतभर आहे. भारतभर फिरताय? भारताच्या बाहेर आहे. भारताच्या बाहेर पण गेले होते? हा, कीर्तन कथा होतात परदेशामध्ये. हो, कुठे साधारणतः उदाहरणार्थ? परदेशामध्ये झाला शिव महापुराण कथा झाली गेल्या वर्षी. हां. पंडित मिश्रा. पंडित मिश्रा. अच्छा, ते कुठे झाले? ती झाली याला नेपाळला. नेपाळ. वा वा, छान. कथेमध्ये मी आपलं भजन हां करतो. भजन पण करताय? कृष्णाचं पाठ. कृष्णाचं. वा वा वा. इकडं वारकरी संप्रदायात कथेत कीर्तनात. हां हां हां. माऊली सोहळा. हो हो बरोबर. रोज या सेवेत आहे. हां, बोला एखादा. ईश्वर कृपेने, आईवडिलाच्या पुण्याईने. बरोबर बरोबर बरोबर. गुरु कृपेने, गुरु संत कृपे. कृपेने, बरोबर समाजाच्या आशीर्वादाने, कृपेने सेवा घडते. बरोबर. हे आपलं भाग्य आहे. काय तुमच्या गुरूंचं नाव? माझ्या गुरुचं नाव आहे भगवान बाबा. भगवान बाबा. भगवान बाबा. माझा चरित्र इतिहास असा आहे हां हां. की 78 वर्षापूर्वी, आज आता 80 चालू झालं. हो हो. 80 वर्ष. तर 2 वर्ष वय असताना मी आजारामध्ये गेलो. हां. स्वर्गवासी झालो. हां. 78 वर्षापूर्वी महामारी. हां, महामारीचे. कोरोना झाला. बरोबर. तर त्याच्या 2 वर्ष वयात मी मेलो. पण माझं भाग्य असं चांगलं की भगवान बाबा भगवान गडकर हां हां. त्यांची आषाढी वारी झाल्यानंतर परत भगवानगडावर वारी वापस जाताना हां 8वा मुक्काम माझ्या गावी असायचा. हां हां. बाबाची दिंडी संध्याकाळी 5 वाजता गावात आली. माझंही प्रेत दवाखान्यामधून माझ्या गावी गावात आलं. हां हां. दोन्ही बराबर आलो, प्रेत आणि दिंडी संताची. हां बरोबर. परंतु भगवान बाबाने माझ्या अगोदर 2 व्यक्तीला जिवंत केलं होतं. अच्छा. पुनर्जन्मित केलं होतं. हां हां. तर त्याच्यामध्ये मग त्या सर्व समाजाला, आई वडिलाला त्यांना माहीत होतं बाबांनी मेलेले मुलं उठवली होती. हां हां बरोबर. मग माझंही प्रेत म्हणले आपण भगवान बाबाच्या पायावर टाकून पाहू, झाली कृपा काय ठीक नाही तर माती करून टाकू. बरोबर बरोबर. तर प्रेत बाबाच्या पायावर टाकलं. भगवान बाबांनी सांगितलं आमच्या वडिलाला की तुम्ही या मुलाच्या गळ्यामध्ये, आता मेलेला आहे, हां हां बरोबर. प्रेताला माळ घालावं लागेल आणि ते प्रेत उठेल, मुलगा उठेल. हां हो का? तर माझं नाव ज्ञानोबा आहे, चमत्कार. वडिलांनी ठेवलं होतं. हां हां. वडिलाचं नाव रावसाहेब, आईचं नाव अंजनी. हां हां. बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुक्यामध्ये महासांगवी ही माझी जन्मभूमी. हां. तिथे माझा जन्म झाला. ज्ञानोबा रावसाहेब गर्जे या नावाने हां हां. त्या ठिकाणी संबोधलं गेलं. आणि माझ्यावरती कृपा, आईवडिलाची पुण्य. भगवान बाबांनी प्रेताला माळ घातली, जिवंत झालो. आज 80 वर्ष सेवा देशात आणि परदेशात त्यांच्या कृपेने, सद्गुरू कृपेने त्यांनी माझ्या मड्याला माळ घातली. चमत्कार जिवंत झालो, पुनर्जन्मित झालो. हा माझा अनुभव. आधी मला पावला पावलाला देवाचे, गुरुचे, माळेचे अनुभव येतात त्या ठिकाणी. म्हणून ही सेवा सर्वांच्या आशीर्वादाने सेवा घडते. हे माझं भाग्य आहे. मी माळकरी वैष्णव आहे. नवे माळेनेच मला गुरुने गुरुमंत्र देऊन भगवान बाबाने पुनर्जन्मित केलं, जिवंत केलं. हे माझं भाग्य आहे. आणि आपल्यासारखे सर्व भक्तजन समाज मला आशीर्वाद देतो. त्यांच्या हृदयामधून ऊर्जा मिळते, आशीर्वाद मिळतं आणि ही सेवा घडते. आपण मला ही थोडंसं या मार्गामधून थोडंसं माझा परिचय घेतला आणि मीही माझ्याकडून आलेले भगवंताचे अनुभव हे आपणास दिले. त्याबद्दल नेहमी धन्य रामकृष्ण हरी. आभार मानतो. मी धन्य समजतो की माझं कुठेतरी भक्ती मार्गामध्ये आपल्यासारख्या भाविकांना भक्तीची जाण आहे. नक्कीच नक्कीच. उर्वरित आयुष्यामध्ये राहिलेल्या आयुष्यात भगवंताचं नामकीर्तन करताना, भजन करतानाच देहाचं विसर्जन व्हावं. आपल्या सर्वांच्या गुरुच्या चरणी, भगवान बाबा वामन भाऊच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी मागणं बघतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. महाराज, तुमच्या जीवनामध्ये खरोखर परमेश्वराने चमत्कार घडून आणले आहेत आणि या चमत्कारात पुनर्जन्म झाला. मी पुन्हा हे काय खरोखर सांगू आता. संतांचे उपकार मद निरंतर जागविती. संत कृपा झाली मारत फळाली.
नाही म्हणजे सर्व सेवा बरोबर. गुरुकृपेने झाली. आणि अनेक समाजातील प्रत्येक जेवढे व्यक्ती मला नाचताना भजन करताना पाहतात कीर्तनात, कथेमध्ये बरोबर. त्यांच्या हृदयामधून मला ऊर्जा एक पावर अशी भेटते की त्यांना वाटतं की बाबा नाचताना मरतील का काय. हा एवढ्या वयामध्ये तुम्ही ते लोकांना वाटतं आणि बुवा या वयात आणि असे चप्पलता तुम्ही वजन चप्पल तुम्ही घेऊन हे करताय एवढ्या हालचाली. याच्यामध्ये हे माझं काही नाही. एरवी मला चालणं होत नाही मोकळं. हा. आणि मी तिथे उभा राहिलो की त्या ठिकाणी सर्व ईश्वराची कृपा परमेश्वराचा होते. अंश मी तुमच्या नाचत अंगात नाही, मी संचारतो. गात बरोबर. नाही. माझे गुरु समाज भगवंत आणि साधू संतांच्या कृपेने सेवा होते. आपण मला या ठिकाणी आपलं शुभ नाम गजानन जोशी. गजाननजी जोशी. जोशी महाराज. वा, आपण तर भूदेव आहेत. जोशी म्हणजे नाही, तुम्ही देव आहेत. भूदेव. नाही तुम्ही कृष्ण भगवंताने तुमच्या पायाच्या चरणाची पाणी तीर्थ घेतलं नाही पाहिजे. नाही असं नाही. भूदेव आहात. धन्य नमस्कार. झालो. धन्यवाद. मला कृष्ण भगवंताची कृष्ण भगवंताचाच ही मी सेवा पाठ करतो. हो म्हणून आपली सुदामाची धन्यवाद. कृष्णावरती कृपा झाली. धन्यवाद. त्या ठिकाणी वालीला धन्यवाद. रामकृष्ण रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद.